वाशीमध्ये आंदोलकांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे। ही दृश्य आपण वाशीतली पाहतोय। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी रवी खरात यांच्याकडून। रवी, ही दृश्य आपण पाहतोय, पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे, काय अधिकचे अपडेट्स? श्रुती, अगदी बरोबर। आपण सध्या वाशी एक्झिबिशन सेंटरमध्ये आपण खरं तर जी दृश्य आपल्या कॅमेरामध्ये पाहू शकतो की ही टॉप अँगलची जी दृश्य आहेत ती दृश्य आपण खरं तर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य म्हणायला काही हरकत नाही। आपण पाहतोय की या ठिकाणी पार्किंगची देखील मोठी व्यवस्था करण्यात आलेली आहे। खरं तर पार्किंगच्या व्यवस्थेसाठी वाशी पोलिसांनी यांना स्कॅन कोड देखील देण्यात आले होते आणि शिस्तबद्ध पद्धतीने जी मराठा बांधवांनी या ठिकाणी सध्या पार्किंग केलेली आहे। खरं तर आपण पाहतो की वाशी एक्झिबिशन सेंटरच्या बाजूला ही पार्किंग सुविधा उपलब्ध आहे आणि वाशी एक्झिबिशन सेंटरमध्ये देखील ही वाशी म्हणजे पार्किंगची जी सुविधा आहे ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। ज्या दृश्यामध्ये आपण पाहतोय की कमीत कमी 300 ते 400 गाड्या या शिस्तबद्ध पद्धतीने रस्त्याच्या दुतर्फा पार्क करण्यात आलेल्या आहे। या गाड्यांवरती विशेषतः टॅग देखील लावण्यात आलेला आहे व तसेच आपण पाहतोय की बॅनर देखील लावण्यात आलेला आहे की चलो मुंबई। आपण पाहतोय की लाखोंचा जो जनसमुदाय मराठा बांधव तो सध्या नवी मुंबई या ठिकाणी सध्या दाखल आहे। त्यापैकी काही जणांची जी व्यवस्था आहे ती सिडको एक्झिबिशनमध्ये करण्यात आलेली आहे, काही जणांची दुसरी व्यवस्था ही एपीएमसी मध्ये करण्यात आलेली आहे। त्याप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका असेल ती देखील सध्या ऍक्शन मोडवरती आलेली आहे। आपण दृश्यामध्ये पाहू शकतो की त्यांनी देखील पाण्याचे नक्कीच रवी, अपडेट्स घेत राहणार आहोतच।